आपण अत्तरबद्दल बोलतोय. प्रत्येकाला एक एनर्जी आहे. आता हे अत्तर जर आपण आपल्या चक्रांवर लावला तर तुम्हाला अजून छान फायदा होईल आणि त्याच्याने आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो. हा शुक्र पर्वत आहे, इथे लावला तर ऑब्व्हियसली तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो. आता अत्तर आणि परफ्यूम, आपण परफ्यूम वर बोलत नाही आहोत, आपण अत्तर बद्दल बोलतोय. प्रत्येकाला एक एनर्जी आहे. अरोमा थेरपी सगळ्यांना माहिती असेल, ऐकून असेल. तर अरोमा थेरपी मध्ये पण काय युज केलं जातं तर एक सुगंध युज केला जातो लव्हेंडरचा, म्हणजे ते काय झालंय तर अत्तरच झालं. तर आता हे अत्तर जर आपण आपल्या चक्रांवर लावला तर तुम्हाला अजून छान फायदा होतो. म्हणजे कोणत्या चक्रावर कोणता लावला तर त्याच्याने अजून वेगवेगळे तुम्हाला इफेक्ट, म्हणजे करिअरसाठी म्हणा किंवा मॅरेजसाठी म्हणा किंवा तुम्हाला खूप कर्ज झालेलं आहे तर असं नाही की मी अत्तर लावतो तर माझं कर्ज फिटून जाईल. जेव्हा कोणी एक 2 पर्सन आले, 2 लेडीज आलेत समजा, एक सुंदर 2 बायका आलेल्या आहेत, एक दिसायला एकदम सावळी आहेत पण तिने खूप सुंदर मोगऱ्याचा अत्तर लावलेला आहे आणि एक दिसायला गोरी गच्च आहे पण तिच्यातून थोडा वास येतोय, तर आपलं लक्ष कोणाकडे जाणार? जिथे चांगला सुगंध येतोय तिकडे जाईल. कारण प्रत्येक अत्तराचा पण एक एनर्जी आहे, एक ऑरा आहे आणि त्याच्याने आपण लोकांना अट्रॅक्ट करू शकतो, कॉन्फिडन्स वाढवू शकतो. बरोबर. तर त्यामुळे अत्तर हे काम करतं. आता कुठे लावायला पाहिजे? सगळ्यांनाच माहितीये की हा शुक्र पर्वत आहे, इथे लावला तर ऑब्व्हियसली तुमचा शुक्र स्ट्रॉंग होतो. हा तर एक गोष्ट झाली शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी. पण जर 3 जागेवर आपण, म्हणजे मी सांगते की लावायला पाहिजे. एक इथे कानाच्या मागे. इथे का? कारण आपली इथेही नाडी सुरू असते. देन नेकवर, तिथे आपली नाडी सुरू असते, इथे म्हणा किंवा या साईडला किंवा इथे, आणि एक इथे आपल्या रिस्टला. इथे हीट जास्त असते बॉडीमध्ये तर ती लवकर स्प्रेड होते, त्याच्याने तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह होतो. बऱ्याचदा आपण काय विचार करतो, लग्नात जायचंय, जाऊ दे ना सर, पटकन जातो. पण तुम्ही मोगऱ्याचा किंवा चंदनाचा अत्तर लावला ना तर तुम्हाला लवकर नजर लागत नाही. चंदन आणि मोगऱ्याचा अत्तर लावला तर तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह राहतो, पॉझिटिव्हिटी असते तुमच्या ऑरामध्ये, तर लगेच निगेटिव्ह अट्रॅक्ट होत नाही. तर त्यासाठी, आणि मग आपण काय करतो, कपड्यांवर लावून टाकतो. कपड्यांवर नाही लावायचं, तर स्किनवर इथे लावा. हा शुक्र पर्वतसाठी तुम्ही इथे लावू शकता, कानामागे लावू शकता. तर या गोष्टींवर, आणि इथे तर मी गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी तसंही आपलं जे चंदन असतं ते लावायला सांगतेच इथे. बरोबर. आणि एक इथे, हा आपला थ्रोट चक्र पण आहे आणि हा आपला 3rd आय चक्र आहे. इथे आपण लावलेत तर आपले हे थ्रोट चक्राने कम्युनिकेशन स्ट्रॉंग होतं. बरोबर. तुमचं बोलणं आणि सगळं काही काम तर बोलण्यावरच आहे आजकाल. फक्त IT वाल्यांचं कमी बोलण्यावर आहे, पण बाकी जे हीलर्स आहेत, टीचर्स आहेत, यांचं बोलण्यावरच काम आहे. तर आता टीचर्सनी किंवा हीलर्सनी किंवा डॉक्टर्सनी कोणते अत्तर लावले तर त्यांना ते ग्रोथ होईल, त्याच्यावर आपण बोलू आता. येस, त्यांनी रोज म्हणजे गुलाब किंवा चंदन हा अत्तर लावायला पाहिजे. जे लोक शिकवण्यामध्ये किंवा शिकवण्यामध्ये आहेत, कन्सल्टिंग मध्ये आहेत, हीलर आहेत, डॉक्टर्स आहेत, या लोकांनी रोज किंवा चंदन हा अत्तर लावायला पाहिजे. का मॅम, का लावा? आता रोज आणि चंदन काय करतं, अट्रॅक्ट करतं. आणि तुमच्याकडे आता मी इथे आलेले आहे, मी तुम्हाला कळालंच असेल की मी चंदनच लावते, चंदन आणि मोगराच लावते मी मॅक्झिमम वेळेवर. तर याच्याने काय होईल की एक अट्रॅक्शन वाढतं. जर मी किती सुंदर बनवून आले पण माझा ऑरा हा अट्रॅक्टिव्ह नसेल तर लोक माझं बोलणं ऐकणारच नाही. बरोबर आहे. डॉक्टर तर समोरासमोर बसलेला असतो आणि आता डॉक्टरकडे कितीतरी दिवसभरात म्हणा, डॉक्टर म्हणा किंवा हीलर म्हणा, तर यांच्याजवळ कितीतरी लोक आलेले असतात. बरोबर आहे ना. तर ते किती निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये आली, तर त्याच्यासाठी आधीच एकतर चंदन लावा. तर त्याच्याने मी आधीच सांगितलं की चंदन लावल्याने तुमचा ऑरा हा पॉझिटिव्ह बनतो. तर त्यासाठी त्यांनी गुलाबनी अट्रॅक्ट होईल, चंदननी जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा पॉझिटिव्हिटी ती बनून राहील, त्यांच्या ऑरा टिकून राहील. त्यांनी ते लावायलाच पाहिजे. पुढचं प्रोफेशन कोणतं मॅम? बिझनेसमॅन आहेत किंवा सेल्समॅन आहेत, मार्केटिंग मध्ये आहेत, या लोकांनी मोगरा लावायला पाहिजे. तर मोगऱ्याने यांची, आता हे बघा, बिझनेसमॅन म्हणा, सेल्स आहे, मार्केटिंग, याच्यामध्ये कसं एनर्जी पण लागेल ना यांना. कारण
फिरणं आलं, बोलणं आलं, दोन्ही आले, निगोशिएट करणं आलं. त्यांनी मोगरा लावायला पाहिजे त्यांच्या इथे, तर अजून त्यांना छान इफेक्ट मिळेल. परत या चक्रावर लावू शकतात. त्याच्यानंतर ते नाभीवर पण लावू शकतात. ओके. तर त्याच्याने नाभीवर तर सगळ्यांनीच लावलं तरी उत्तम आहे, कारण एनर्जीच आपली नाभीवर नाही येते, है ना. तर नाभीवर लावलं तर त्यांची एनर्जी अजून छान चांगली होऊ शकते. म्हणजे जे बिझनेसमॅन आहेत, सेल्स मध्ये आहेत, मार्केटिंग मध्ये आहेत, या लोकांनी मोगऱ्याचा जो अत्तर आहे तो नाभीला किंवा गळ्याला इथे लावू शकतात. बाकी ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या, कानामागे म्हणा किंवा इथे आहे, इथे पण ते रेग्युलरली लावू शकतात. आता हे चक्रास बद्दल पण आहे, म्हणून मी ते सांगितलंय तुम्हाला की इथे पण त्यांनी लावलं तर अजून जास्त बेनिफिट होईल त्यांना. कारण आपण फक्त इथेच लावतो ना असं नाही ना, आपण इथे लावणार. ऍक्च्युली इथे लावल्यावर बघा असं केलं जातं. ऍक्च्युली आता आपण असं करतो, ऍक्च्युली ते असं आहे. ही जी आहे आपली नाडी इथे, तर चालू नाडीवर लावलं तर ती लवकर फ्रॅग्रन्स पसरतो आणि त्याचा आपला ऑरा हा पॉझिटिव्ह होतो, तर लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. राईट. मॅम, IT मध्ये जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही कोणतं अत्तर रिकमेंड कराल की त्यांनी ते लावलं पाहिजे? लव्हेंडर. ओके. लव्हेंडर त्यांनी लावायला पाहिजे, जे IT वाले आहेत, कारण त्यांचं काम बसून असतं. मेंटल स्टॅबिलिटी त्यांना पाहिजे असते, तर त्यांनी लव्हेंडर लावायलाच पाहिजे. लव्हेंडर जर लावलं तर त्यांना मेंटल स्टॅबिलिटी मिळते. त्याच्यासोबत मेडिटेशन आहेत किंवा 7 चक्रास मेडिटेशन आहेत, स्वर विज्ञान आहेत, हे तर करायलाच पाहिजे. किंवा व्हॉट एव्हर जे काही कर्म तर करावेच लागणार आहे, आपण प्रत्येक वेळेस सांगतो. आता जसं इथे एक्झाम्पल दिलं तर काही असतात आपले व्ह्युअर्स, हे अत्तर लावण्याने एवढं होणार आहे का? तर त्यांना एकच माझा प्रश्न असतो, जेव्हा लग्न सराईमध्ये म्हणा किंवा जिथे पूजा वगैरे आहेत, तर आपण नकली फुलं यूज नाही करत. आपण मोगरा पाहिजे, आपल्याला गुलाब पाहिजे. का? तर प्रसन्न वातावरण निर्माण होतं. असं नाही का की पूजा होम हवन करताना काही प्रसन्न वातावरण होणार नाहीये का? होतो ना, पण आपण फुलांचा यूज करतोच ना, सुगंधाचा यूज करतोच ना. का करतो? की वातावरण तयार करण्यासाठी. तसंच आहे की अत्तर लावल्याने वातावरण म्हणजे कॉन्फिडन्स, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप होतो. तुम्हाला वाटतं नाही मी कॉन्फिडंट आहे. याबद्दल पण अजून पुढे बोलूया की कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण करिअर मध्ये अजून ग्रो करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. बरोबर, नक्कीच बोलतो. त्यासाठी म्हणजे असं नाहीये की मी फक्त अत्तर लावते आणि मी बसून राहते, नाही. हे तुम्हाला हेल्प करणार आहे. हाऊसवाईफ आहेत, हाऊसवाईफ म्हणतील आमच्याबद्दल तर काहीच नाही बोलल्या मॅडम, नाराज होतील. तर हाऊसवाईफनी खर्च पण लावला ना, खर्चचं अत्तर मिळतं. हो बरोबर, खूप मस्त वाटतं. म्हणजे संडेला माझा खर्चच असतो, कारण मी हाऊसवाईफ असते, घरी असते. मी शक्यतो घरीच असते, फॅमिली टाइम असतो. तर खर्च हा त्यांनी लावायला पाहिजे. आणि हाऊसवाईफना एकच सांगेल की नीट करा. मी काय घरातच तर असते, काय जाऊ दे ना, असं करायचं नाहीये. तोच आपला रोजचाच ड्रेस घातला किंवा तो रोजचाच गाऊन घातला, केस विंचरलेली नाही का, तर म्हणे मला खूप घाई होते. होऊ द्या, सगळं झालं की आवरून बसा. तुम्हाला स्वतःलाच छान वाटेल, कॉन्फिडन्स वाटेल आणि तुम्हाला वाटेल की मी काहीतरी करते, आता नवीन काहीतरी करते. नाहीतर रडच असणार आहे. ऑरा पॉझिटिव्ह असला तर तुम्हाला छान वाटणारच आहे.